मित्रांनो, ही बघा, ह्या जागेवर अगोदर बाजरी होती. आता बाजरी काढून टाकली, खुडली, तिला कट केली आणि आपण आता बाजरी घरी नेली आहे. आणि आता बाजरी पण करून टाकली. आपण आता वाळवायची बाजरीला. कुच्चा होती त्यामुळे मी रानात आलतो आंघोळ करायला, कारण घरी पाणी नाही. आंघोळ बिंघोळ केली आणि आता घरी जायचं आहे. पण म्हणलं तुम्हाला दाखवाव बाजरी काढलेला व्हिडिओ, म्हणजे कसं आम्ही कशी बाजरी काढली, केवढी काढली. आता सुकायला लागली बाजरी, म्हणजे बाजरीची कणसं काढून नेल्यात. पण बाजरीचं ते काय बोलतात त्याला सांगा कमेंट करून. आता आठवा नाही, तोंडात ये नाही, माझ्या शब्द तोंडात ये नाही. हो का, पक्षी राहिलेली बाजरी, कुठं एखादं कणीस राहिलेलं, ती बाजरी खायला येते. हॅपी इव्हिनिंगचं वातावरण बघा कसं आहे. ही आमची आता मका राहिली आहे, ही मका पण काढून घ्यायची. कसं आहे रातचं, म्हणजे इव्हिनिंगचं दृश्य रानातलं. रानात आपल्याला राहायला यायचं आहे. काय वातावरण आहे मित्रांनो, शुद्ध हवा, शुद्ध वातावरण, कोणाचा गेंगाट नाही, कोंगाट नाही, भांडणं तणणं नाही, काय नाही, डोक्याला टेन्शन नाही, काय नाही. निवांत शुद्ध हवा घ्यायची, जगायचं. नाहीतर गावात नुसतं चाव कुत्र्याच्या कळवंडीत गावल्यागत असतं, आहे का नाही. आपलं रानात डोक्याला टेन्शन नाही. सगळं एवढी काढली बाजरी, 1.25 एकर. चला आपण आता तुम्हाला हे दाखवतो. वांग्याला वांगे लागलेत का बघू आपण. ओके, चला बघू. लागली असली तर घेऊन जाऊ घरी खायला. रानात वांगी लावल्यात, कोबी लावली आहे, कांदा आहे आपला. कसा आहे कांदा? ओके, कसं आहे, ओके पैकी आलाय का नाही. वांग्याचं पहिलं झाड, ही बघा रामफळाचं झाड नाही, सीताफळाचं झाड आहे. सीताफळ बी टाकलेला होता, ती आलाय. इथं एक नारळाचं झाड लावलं होतं, पण नारळाचं झाड आलंच नाही. इकडं बघा मिरचीला बघा मिरच्या लागल्यात. तुम्ही म्हणता मिरच्याला मिरची नाही लागणार, मग काय लागतं? मिरचीच लागते मित्रांनो. दाखवतो तुम्हाला मिरच्या. मला का 2-4च आहेत, काय आहेत लागल्यात. हे बघा आमचा कोबू कसा लावला एका लाईनीत. इकडं गावात आलंय, असलं गावात काढून टाकायला पाहिजे. आता एक वेळ यायचंय परत रानात, गावात काढून फेकायचं साईडला. अरे इकडं नको फेकायचं, इकडं जाऊ दे. चला बघा, हे वांगी लय मोठी झाली आहेत, पण वांग्याला वांगी लागलेत का नाही काय माहिती. फुलं लागलेत, फुलं बघा. आता वांगी लागतात, अजून वांगी नाही तर. पण कोबू लागलाय. हा बघा कोबूला कोबू लागलाय. हा आमचा कांदा कसा आहे, कांदा आमचा कसा आलाय. ओके पैकी मस्त आलाय ना. कमेंट करून सांगा तुमचा कसा आलाय कांदा. आमचा असा आलाय, मस्त आलाय का पाणी कमी पडतंय का बरोबर आहे, कसं काय सांगा. इकडं काय, इकडं पण वांगच आहे. मिरच्या बघा आमच्या, मिरच्या ह्याला बघा, मिरच्या नाही का, एक पण दिसा नाही, आल्याच नाही. 2च झाड आहेत मिरच्याची. इकडं बघा कोथिंबीरीला धनं लागल्यात. धन्यातून परत कोथिंबीर उत्पन्न होती, म्हणजे येते. मी लावलेले मिरचीची झाडं आलेत बरं का. पाणी भेटलं त्यांना, कसं का होईना. पावसाचं आसन दिलं होतं भावानी,
आले टिकले. ही मिरचीची झाडं मी आणली होती रविवारची. बघा आलंय झाड आलंय. ओके टिकलंय. आता ही पण ह्याला पण मिरच्या लागत्या. 2-4 झाडं आपण म्हणजे नवीन मोठी इथं आणि ही बारकी इथं इथपर्यंत लावली होती. ती काही शेवटचं झाड पण आलंय म्हणजे चांगली प्रगती आहे. इकडं आपण लावली होती वांग्याची पण झाडं लावली होती. बघू ती आल्यात का. ही जुनी झाडं आहेत भावानं लावलेली. आता आपण लावलेली वांग्याची झाडं आलेत का बघू. का जळून गेली काय माहिती. पाणी नव्हतं मध्ये. मी पण कामाला होतो त्यामुळं काही जमलं नाही मित्रांनो. बघा ही झाडं आपण लावलेलीच आहेत. आपण लावलेलीच आहेत. बघा 3-4 आल्यात मस्त आल्यात. येत्यान ही पण मोठी येत्यान. अजून पुढं पण असत्यान. बघू कांद्यात ही कशी दिसतात बघा. कसे आल्यात कशी दिसतात. कांदा आमचा कसा दिसतोय. वातावरण कसं दिसतंय जरा रानातलं. असं वातावरण पाहिजे. रानात राहायला पाहिजे मस्त पाहिजे. काय डोक्याला टेन्शन नाही काय नाही काय नाही निवांत आहे. पुढं हे दिसतंय का तुम्हाला मंदिर. का पुढं आहे का नाही मंदिर आहे. आमच्या सौर ऊर्जेच्या पलीकडं मंदिर आहे दत्ताचं. ती पण तुम्हाला उद्या दाखवून पुढल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग धन बघा धन दाखवायचं राहिलं. तिथं कोथिंबीर होती त्याला धन आलेलं आणि आता ती त्या धनातून परत आम्ही कोथिंबीर निर्माण करणार. हो का काढून घ्यायची ह्यातून परत पेरायची. ही आहे का नाही नियोजनबद्ध काम आहे का ना आमचं. ती आता एक दिवशी काढायची. ही सुकल्यात धन परत टाकायचं दुसरीकडं. आता कोथिंबीर खूप महाग झाली आहे. तुमच्याकडं कितीला आहे कोथिंबीर सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर खूप महाग आहे. 30 रुपयाला 40 रुपयाला पिंडी आहे. ती पण बारकीच पिंडी. तसं काय नाही म्हणजे शेतकऱ्याला तर भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी मोठा झालाच पाहिजे. आम्ही शेतकरी आहे म्हणजे आमचं काही ना काहीतरी. मिरच्या काढतोय 2च दिसल्या बाबा. किती इथं बारक्या ती तिसरी आहे. चला 3-4 अजून आहेत गावत्यात. 3-4-5 एका कालवणा पुरत्या झाल्या. बाद झालं. एक कालवण झालं. एक दिवस आलं एक कालवण झालं रानात. नाही कसं आहे शेतकरी कधीच उपाशी मरत नाही कारण ते शेतकरी आहे. जगाचा पोषण आहे. चला तर मग ह्याच नोटवर आपण व्हिडिओ बस करू. आता घरी जाऊ. आता वेळ झाला आहे. चला 6 वाजून गेले आणि आता जाणं गरजेचं आहे. चला तर मग ह्याच नोटवर आपण व्हिडिओ बस करू आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओ बघत जा. चला तर बाय बाय.